निघता निघता वाट सुखाची का घेते हे वळण भयानक आणि अचानक आणि अचानक 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 भूतकाळाच्या किती सावल्या चहुबाजूनी घेरत आल्या नाव लगडले नाही समजले या जीवनाचे गूढ कथानक आणि अचानक तुम्ही कशाला त्याचा एवढा विचार करताय? अहो शिलाई प्रतापराव देणार आहेत ना. तुमच्या नशिबात एवढ्या उशिरा का होईना पण सूट घालायचं होतं ना, की नाही? सुटामध्ये भिजलेल्या कोंबडी सारखा दिसेल मी. खरं सांगायचं म्हणजे 15-20 वर्षापूर्वी त्यांचा खून झाला. हो 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 सापडला का? मग कोणी सापडला का? अहो कसा सापडतोय, पण हा आता जर तो दिसला तर आमची शुभा त्याला नक्की ओळखेल. मला एका संकटाची चाहूल लागले, मी तुम्हाला सांगू शकणार नाही. विनयच्या साखरपुड्याला जायचं की नाही? यापुढे त्या वाड्यात मी फक्त एकदाच जाणार आणि जाईन तो त्या वाड्याचा एकुलता एक मालक म्हणून जाईन. नको ती माणसं नकोच समोर मला. आई साहेब, अरे वा आई साहेब, खरं तर ही बाई माझी बायको झाली असती. तिच्यावर माझी तशी नजर होतीच. पण हे आमचे दुराज मैपतराव, मला आवडणारी प्रत्येक गोष्ट माझ्यापासून त्यांनी हिरावून घेतली. पण काय ठीक आहे, त्यालाही मी अद्दल घडवलीच. अर्थात त्याचंही काही तेवढं चुकलेलं नाहीये. त्याची प्रत्येक गोष्ट त्याला आवडणारी ही मला हवी असायची, माझी होती असं मी समजायचो. आणि जे मला आवडलं ते मी पण त्याच्याकडून असंच ओरबाडून घ्यायचो. हा इतिहास आहे. अशा पद्धतीनं किती गोष्ट तो कुणाजवळी बोलूही शकला नाही. हा कदाचित त्या हऱ्याला बोलला असेल. कळीचा नारद आहे तो हऱ्या. पण मी आज एवढा विचार का करतोय? आता विचार नाही करायचा, आता फक्त कृती करायची. आणि ती सुद्धा फक्त मला हवी तशीच कृती. यस, एकदाच जाणार मी माझ्या वडिलोपार्जित वाड्यामध्ये आणि संपूर्ण प्रॉपर्टी बळकवायला जाणार. एकदाच जाणार मी माझ्या वडिलोपार्जित वाड्यामध्ये आणि संपूर्ण प्रॉपर्टी बळकवायला जाणार. अरे माझी वाट पाहत थांबलायस? तू रिकन्सिलेशन करून आणलेले पेपर्स घेऊन मला लगेच पुण्याला जायचं ना. पुण्याला अचानक?
अगं साखरपुडा आहे आपला, त्यानंतर वेळ मिळायला हवा, कामाची गडबड नको, म्हणजे जास्तीत जास्त वेळ तुला देता येईल. म्हणजे लग्नानंतर असं म्हणायचं ना तुला? अरे मी कुठे जाणार आहे का, मी तुझीच आहे. बोला प्रताप दादा. काय रे, घाईत आहेस? हो, म्हणजे पुण्याला निघालोय. मग नंतर फोन करतो. नाही, तुम्ही बोला ना, काही हरकत नाही. शुभाचे नाना भेटायला आले होते बंगल्यावर. हो का? शुभा काही बोलली नाही. कदाचित नाना तिला बोलले नसतील. पण नानांनी जे काय मला सांगितलं त्याच्यावरतून मला शुभाची काळजी वाटते. कशाबद्दल? तिला स्वप्न पडतं, स्वप्न. आणि स्वप्नात तिला आबाकाकांचा खून दिसतो, माहिती आहे. मी तिला सायकॅट्रिस्टकडे सुद्धा घेऊन गेलो होतो, पण असं घडलं मला हे माहितीच नाही. हा, एक मिनिट, ती इथेच आहे, बोला तिच्याशी. माझ्याशी? प्रताप दादा. हा सर. माझी माणसं मला प्रताप म्हणतात. एनिवे, नाना आले होते, त्यांनी मला तुझ्याबद्दल जे सांगितलं. तू काळजी घे स्वतःची. हा सर. आणि विनयची पण. काय आहे, तो पुण्याला निघाला आहे. एक्सप्रेस हायवे वाईट आहे, गाडी नीट चालवायला सांग. हा सर. बाकी आपण भेटल्यावर बोलूया. हा सर. ओके, बाय. काय म्हणत होते? आमचे नाना ना बंगल्यावर जाऊन आल्यापासून इतके खुश आहेत. हे आत्ता सांगतेस? अरे विनय, मी तुला सांगणारच होते. तितक्यात प्रतापरावांचा फोन आला ना. नाना तुझं स्वप्न प्रतापदादांना सांगून आलेत. पंढरी काकांना पण सांगितलं. दोघांना ना माझी खूप काळजी वाटते रे. अरे वा, काळजी घेणारी खूपच माणसं आहेत. हो, खरंय. माझ्या बरोबर पुण्याला येतेस? खरं सांगू, मला खूप आवडलं असतं, पण आपल्या संस्काराला, संस्कृतीला नाही बरोबर वाटत. येस, यू आर राईट. आणि मीही तशी बळजबरी करणार नाही. येऊ मी? हो. बोला प्रताप दादा. काय रे विनय, गाडी चालवत नाहीयेस ना? नाही नाही, बोला ना. काही नाही. अरे शुभाला विचार की तिला दिसणारा स्वप्नातला खुनी माझ्यासारखा दिसत नाहीये ना. बाय बाय. प्रताप दादा विचारत होते, तुझ्या स्वप्नातला खुनी त्यांच्यासारखा दिसत नाही ना? काय रे विनय, आणि तुझ्या प्रतापदादांना बरी मस्करी करता येते. संस्थानिक गायकवाड असलो तरी सुद्धा आमच्यामध्ये सुद्धा थोडीशी विनोद बुद्धी आहे. चला, निघतो मी. हो, सांभाळून जा. हो. लवकर ये. बाय. बाय. या 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 नाबर, या या, बसा बसा बसा. नाबर नाही का तुझं? सॉरी, मी अरे तुरे गेलं तर चालेल का? हो साहेब, म्हणजे मी आता माझं वय तुमचं वय. नाही, ठीक आहे. म्हणजे तर नाबर ना तुझं नाव? हां. तर तुझा फोन आला मगाशी, तर ऐकू येत नव्हतं. एक ते फोनची खरखर खरखर आणि नीट काही बोलता येईना, म्हणून म्हटलं इथे बोलावून घ्यावं तुला. तर म्हणून बोलावून घेतलं. आता बोल. साहेब, माझे वडील अचानक वारले. ओ, आय एम सॉरी. ते या बंगल्यावर. या बंगल्यात आमच्या?
नाही नाही, ह्या म्हणजे महिपतराव गायकवाडांच्या बोरिवलीच्या बंगल्यावर ते अकाउंटंट म्हणून काम करायचे. बरोबर. पण 8-10 वर्षापूर्वी भीतीपोटी अचानक त्यांनी काम करणं बंद केलं. भीती कसली? नाही, ते कधीच काही बोलले नाहीत. पण ते वारल्यानंतर त्यांचं कपाट मी उघडलं. बरं. आणि त्या कपाटात काही फाईल्स मला मिळाल्या. हा हा. काही फाईल्सवर तुमचं नाव होतं आणि काहींमध्ये तुमच्या नावाच्या नोंदी आणि पत्ते होते. त्या फाईल्स आता कुठे आहेत? त्या माझ्या घरी आहेत. तुझ्या घरी आहेत? हो. बर बर. मला वाटतं तुमच्या त्या उपयोगी येतील. एक काम कर, या फाईल ज्या आहेत त्या एकदा घेऊन ये इकडे. मग आपण त्या बघूया आणि मग ठरवूया काय ते. ठीक आहे. फक्त एक काम करायचं. हो. हे जे काही आहे म्हणजे फाईली, नोंदी वगैरे काय काय जे काय असेल या संदर्भात कोणालाही कधीही काहीही बोलायचं नाही, कॉन्टॅक्ट करायचा नाही. काय बोलायचं असेल तर डायरेक्टली माझ्याशी हे करायचं, बोलायचं. पण बाकी कोणालाही जगामध्ये कॉन्टॅक्ट करायचं. ठीक आहे. कॉन्टॅक्ट करायचं नाही. अजिबात. ठीक आहे. तुम्हाला एक कामं असतील तुमची, निघा. येतो. नमस्कार. थँक्यू. नमस्कार. ऑल द बेस्ट. पंढरीनाथ, एक हातापाशी कागद पेन आहे का? सांगतो ते लिहून घ्या. नच सुंदरी करकोपा मजवरी धरी अनुकंपा नारी मज बहु अस ती परिप्रीती तुझवरती. किती नारी आहेत? काय नारी नारी कुठे काय? किती आहेत? अगं ते नाट्यपद आहे कृष्णाचं. पण ते तुमच्या तोंडात का? आता काय या जावई बापू. काय म्हणताय नाही नाना? काय नाही हो. चिडवतायत. काय चिडवलं? काही नाही, आमचा नेहमीचाच टाइमपास. कुठला? भांडणाच्या भेंड्या. अगं मुद्दाम कृष्णाचं पद म्हणतायत. बर. नारी मज बहु असती परिप्रीती तुझवरती. क्या बात आहे. क्या बात आहे नाना. प्रीती शेवटी माईवरच. दुर्दैवानं. एनिवे, जोक सपाट. नाना माई, ऍक्च्युली मी इंदिराशी बोललेलो आहे या विषयावरती, पण मला तुमचा सल्ला हवा आहे. आता कसं? शुभाच्या बाबतीत काही? छे छे, शुभाच्या बाबतीत काहीच नाही. म्हणजे आता आपण सगळे त्यांना भेटलो, पंढरी काकांनाही भेटलो. सगळी माणसं खूप चांगली आहेत. ते बरोबर आहे का इंदू? पण आई साहेबांची भेट नाही झाली ना. आई साहेबांची भेट काय आता शुभाची रोजच होणार आहे. विषय तो नाहीये. म्हणजे काय झालं ना नाना की प्रतापरावांना भेटल्यानंतर सुद्धा प्रतापरावांचा यांना फोन आला. कशाबद्दल? ऍक्च्युली नाना, प्रतापरावांनी मला त्यांच्या मेलमध्ये मॅनेजरची नोकरी ऑफर केली. मॅनेजर? हो, मार्केटिंग मॅनेजर. नाही ते सगळं ठीक आहे, पण तुम्हाला या कामाचा काही अनुभव? शून्य. नाही, पण अनुभव जरी शून्य असला तरी सगळी सोय प्रतापराव करणार आहेत. म्हणजे ट्रेनिंग वगैरे सगळं आणि सगळा खर्चही ते करणार आहेत. शिवाय माई, आता याला जो पगार मिळतो ना त्याच्या 5 पट पगार आणि गाडी सुद्धा ऑफर केली आहे त्यांनी. मग आता कसला विचार करताय? माई हो, असं नाही वाटत आहे का की या सगळ्या गोष्टी खूप पटापट होत आहेत? म्हणजे काय जावई बापू? म्हणजे हे बघा, आपण
आपण मध्यमवर्गीय माणसं आहोत. आपल्या गरजा कमी आहेत, अपेक्षा कमी आहेत. आपण जे आहे त्याच्यामध्ये सुखी आहोत, समाधानी आहोत. आपण आपल्या कधी अपेक्षा वाढवल्या नाहीत. आता आपल्या घरातली मुलगी एका मोठ्या घराची, श्रीमंताच्या घराची सून होणार आहे, तर त्यांचं आणि आपल्या घराला तोलामोलाचं असावं, स्टेटस मध्ये असावं, म्हणून तर कदाचित त्यांनी मला नोकरी ऑफर केली नसेल. आय मीन अशी शंका माझ्या डोक्यामध्ये येते. अजिबात नाही, मला नाही तसं वाटत. हे बघ, माणसाला आयुष्यात संधी एकदाच मिळते. आय अंडरस्टँड. अर्थात ती संधी शुभामुळे आली यात मला अजिबात डाऊट नाहीये. पण माझं म्हणणं नाही. जावई बापू, बी प्रॅक्टिकल आहो. अहो तुमचा विचार योग्यच आहे. मला वाटतं. हा, तुम्हाला काय वाटतं ना ते आधी सांगा. ठीक आहे, सांगतो. हे बघा जावे बापू, मला असं वाटतं की ही जी नोकरी प्रतापरावांनी तुम्हाला ऑफर केलेली आहे ती तुम्ही त्यांचे भावई नातेवाईक होणार आहात म्हणून. सगळी मोठी माणसं अशीच करतात. तेव्हा मला असं वाटतं की ही नोकरी स्वीकारण्याच्या अगोदर तुम्ही थोडा विचार करा, कारण की तुम्हाला या जॉबचा अनुभव शून्य आहे, शून्य. तेव्हा ही नोकरी स्वीकारावी का नाही हाच तुम्हाला सल्ला हवा आहे ना? ऍक्च्युली येस, मला वाटतं स्वीकारावी. हो, मला देखील वाटतं की तुम्ही ही नोकरी स्वीकारावी. मला स्वतःला असं वाटतं की तुम्ही इतक्यात पहिली नोकरी सोडण्याची घाई करू नका. अर्थात प्रतापरावांना विश्वासात घ्या, त्यांना सगळं समजावून सांगा. अनासे तुमची रजा आहे ती वाढवा, वेळ काढा, पण जोपर्यंत शुभाचा साखरपुडा होत नाही तोपर्यंत तुम्ही जॉईन करू नका. त्यानंतर हवं तर तुम्ही जॉईन व्हा. अर्थात तुम्हाला अनुभव शून्य आहे तेव्हा इट्स अप टू यू. आय अंडरस्टँड नाना, मला कळतंय ते, आणि म्हणूनच तुम्ही जे सांगताय त्याच लाईनवर मी सुद्धा विचार. सॉरी इंदू, सॉरी, पण मला तुमचं म्हणणं पटते नाना. बस, निर्णय झालाय. तू ती नोकरी स्वीकारतोस. ठीक आहे. साहेब, तसे आम्ही रत्नागिरीचे गावंढळ माणसं. सांभाळून घ्या आम्हाला. खुद्द रत्नागिरी? नाही, आमचं गाव वेळवण. हो. कुठलं गाव म्हणलं? वेळवण. वेळवण? पंधरा 20 वर्षापूर्वी त्यांचा खून झाला. हो 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 हो. सापडला का मग? कोणी सापडला का? अहो कसचा सापडतोय, पण हा आता जर तो दिसला तर आमची शुभा त्याला नक्की ओळखेल. शुभा आणि शालिनी या दोघांनी खून होताना पाहिलाय. अहो इतकंच काय, आमच्या शुभाला तो स्वप्नात सुद्धा दिसतो. अरे काका, काय झालं? त्या शुभासारखा तो म्हातारा नाना साळकर मला स्वप्नात दिसायला लागलेला आहे. नियतीचे आभार मानूया, तो खून पाहणाऱ्या दोन्ही मुली आपल्याला सापडल्या. पण त्या पोरीनं आता उडवायचं कसं काय? मला वाटतं साखरपुडा होऊ दे. अरे वेड्या, पण त्याआधी समजा विनय त्याला घेऊन ती शुभा इथं आली मला निमंत्रण द्यायला, आणि मला बघून बोंबाटली की हाच तो आबा ड्रायव्हरचा खून करणारा. तर मग विनय आईसाहेबांच्या आज्ञेशिवाय येणार नाही. चुकतोयस, इथं चुकतोयस तू. अर्थात माझ्या सल्ल्यावरून तू तुझा चेहरा बदललास हे योग्य आहे, परंतु आजपर्यंत काकाला बघितला नाही. चला काकाला भेटूया म्हणून विनयच आला तिला घेऊन. तर येस, हे तो करू शकतो. जर तो आला
किंवा ती आली किंवा दोघंही आले तर काय करायचं याचा विचार गेले 50 तास मी करतोय, मार्ग सापडत नाही. असं वाटतंय की चंदनला सांगून त्या शुभाचं सगळं खानदानच. नाही, नको. का? शुभाशी मीच लग्न करायचं अशी तुझी इच्छा आहे ना? पंढरी काकाला जेलमध्ये टाकून लग्न करायचंय तुला? ते काय काय पुरावा वगैरे ते काय सांगू नको. तो हरिपंत आहे ना, तो असतो वासावर, तो बरोबर सगळी साखळी जोडेल. आता त्यांनी तुझ्याशीच हात मिळवलाय ना. बच्चा आहेस तू. तो खेळ खेळतोय आणि मी खेळ करतोय. माझ्या आयुष्यात हरिपंताशिवाय दुसरा कुणी मोठा शत्रू नाही. आज हयात तरी नाही. मग त्या हरिपंताला उडव ना. नाही, अलीकडे तुम्हाला माझा कुठलाच सल्ला पटत नाही म्हणून विचारतो. हे बघा हरिपंत, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हरिपंत, मी एक वेगळाच प्रयोग करून बघतेय. तुझ्या स्वप्नात अजूनही आबा काकांचे खुनी दिसतात, पण मला ही स्वप्न कधीच पडली नाहीत. मला सांग शालिनी, त्या खुनाला जर तू पाहिलंस, तू ओळखशील? माझ्या विरुद्धचे सगळे पुरावे कोणाच्या तरी हातातून बरोबर पोलिसांच्याकडे पोचवेन तेवढी व्यवस्था तो करू शकतो. कसले पुरावे? कोमल हव्या बालपणातून एक आठवण सली मनातून, त्या जखमांचे घाव